दाखवायचे मला. एकदम दिवगाच्या नदी किनारी आलो आहोत आम्ही. हाँ मग ते काय पाहिजे कचऱ्याच्या गाड्या किती थांबल्या तर बघायचं. काका उघडतो इकडे इकडे तो इकडे येते इथे ये तिकडे ये चल लवकर. अरे आधी ये चल तिकडे चल तिकडे चल लवकर. अरे इकडे ये ना तिकडे जाऊ आपण. चल इकडे ये पण ये लवकर इकडं. गुणवत्ता म्हणजे तिच्या अंगात सौंदर्य इतकं देवानं दिलेलं आहे की तिच्या केस पांढरे, भोवया पांढऱ्या, पापल्या पांढऱ्या. तिची गुणवत्ता करायला कशात तुलना बराबरीच नाही. इतकं सुंदर रूप क्या बात आहे. काढले तिच्यापाशी जाऊन जवळ, पण मला जरा बीतच काढलेली त्यांचा व्हिडिओ. तुम्ही लक्ष ठेवा गाडीला बरं का. 4:10 गाडी येणार आहे. 4 वाजल्यापासून लक्ष ठेवा तिकडं. आमची गाडी येणार आहे 4 वाजून 10 मिनिटाला. बसले इथं आता 10 मिनिटं कसं तर एवढं जायचं. गाडीला वाट बघत बसले. एन्जॉय म्हणून मी दररोजच फिरायला लागले. आता तिकडं जा तिकडं जाता निवांत ठिकाणी आले. तुम्हाला दाखवू का निवांत कुठं आले. देवदर्शन झालं, सगळं फिरून झालं. आता मी इकडे लांब येऊन बघायचं ही शांतता, हे पिंपळाचं झाड, परत ही वडाचं झाड, मस्त रम्य ठिकाण. एक कावळ्याची जुडी तो का कावळ्याची जुडी बसली तिथं खात. दिसतात का तुम्हाला कावळे? नाही दिसत आहे तिथं कावळ्याची जुडी. तर लोक हे छान मस्त नदीला पाणी, लोक आंघोळ करतात. कोण नांदुरीचं झाड आहे इथं. काय करायचंय? कुठं पण भेटतं सायबर कॅफेमध्ये. तुम्ही चौकशी करत नाही, प्रयत्न करत नाही. नवऱ्याला सुट्टी राहते तेव्हा जायला लक्ष ठेवा का तुम्ही गाडीकडे. पण थांबणार नाही नका. छान किती देवाला इतकं लोक, देवाला इतकी लोक भजतात. अक्षरशः तुम्हाला सांगते, पुण्या काना कोपऱ्यातून कर्नाटक, हैदराबाद, तेलंगणा, कुठून ती काय लातूर, बीड, सोलापूर, जितके जिल्हे आहेत तेवढ्या लोकांना कानाकोपऱ्यातून एक ना एक माणूस येतो. देवाला एवढं काय अगाधलेलं असेल त्या देवाची. एक एक कण मी आज संपूर्ण पाहिला. ते तुकाराम महाराजाची पत्नी राहत होत्या. तिथून फार त्यांचं घर, ठिकाण, राहण्याचं, त्यांचा आजूबाजूचा परिसर सगळं बघून आले मी. त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तर मला प्रसन्न वाटलं, आनंद वाटला, छान वाटलं, मनोरंजन वाटलं. एन्जॉय, माझ्या जीवनाचा एन्जॉय मी करत फिरायला लागला. मला ना माहीत नाही किती दिवस जगणं आहे आपलं माहीत नाही, पण आपल्या जीवनाचा एन्जॉय, देवस्थान बघते, सगळ्या ठिकाणी मिळते, जिकडं जाईल तिकडं मनोरंजन करते माझ्या जीवनाचं. मला बरं वाटते, आनंद वाटते.
आ? 4 वाजून 3 मिनिट झाले बघा आता. खरं का काय? चला मग आली वाटतं गाडी. चला काय ग तसं का ग खोटं? आता तर 3:30 वाजून मी म्हणलं असं काय ग? मी म्हणलं 4 वाजून 3 मिनिटं. एवढ्या लवकर कशी काय झाली वाटली? ही कावळा किती काळा हा, किती गोरा हा. आता कावळा काळाच राहतो ग बाई. इकडं बघ किती काळा आहे हे, तो ती. आणि ती दुसरी पांढरी आहे. आता हे होय ना, कावळा काळाच राहतो. चला तर मला एन्जॉय छान वाटलं. बरं वाटलं, एन्जॉय केला मी छान भरपूर. आमच्या नाताबरोबर एन्जॉय केला. हाय कर रे, हाय कर, हाय कर. तर एन्जॉय भरपूर झाला. चला तर मग आता मी बंद करते. कसा वाटला परिसर, आजूबाजू, ती मुलगी कशी वाटली मुलगी ते नक्की सांगा, कमेंट करा, लिहा जरा कसं वाटलं काय नाही ते. बघा तिकडं बोट होडी नाव चाललेले, तर मला असं वाटते बसावं त्याच्यामध्ये, पण जरा भीती वाटते मला, म्हणून जरा तितकंच वाटते मनामध्ये. 2 होड्या थांबल्या तेव्हा ती एक चालली तिकडे लांब. छान चालेल, मस्त तिथून फिरून एन्जॉय करून येते तर का होडीमध्ये बसायला. मग माझा नातू माग लागलाय, तर मला काय बसता येणार नाही त्याच्यामध्ये. परत आल्यावर कधी बसणार नाही त्याच्यामध्ये. आता तू रडतो म्हणलं मला जाता येत नाही, त्याला घेऊन बसायचं म्हणतर मला नाही जमणार. ती लहान लेकराला घेऊन किती वाटते. हा कशाला रे बाबा, तुला घेऊन जायचं म्हणल्यावर मला भीती वाटते. मला गेली होडी तिकडं, गेली तिकडं. आता काय खरं नाही बाबा. तू कुठे गेले? उडी मार जरा इकडं. ये ते 30 रुपये त्याला, ये इकडं. चल लवकर. हा ते ती नाव मध्ये आली बघ, ती नाव बसायला 100 रुपये. हा थांब आले मी, थांब आले. एवढं एक माणसाला 100 रुपये म्हणल्यावर बघा किती कमाई आहे त्यांची. काय एक राऊंड तो का तिथून मारून आणलं त्याने फक्त. ए आधी थांब. बघा आणलं त्याला. तो उतरायचं त्याने. किती झाड आहेत बघा, पिंपळाचे, वडाचे, नांदुरीचे झाड. चल लवकर. मस्त इच्छा वाटते ह्याच्यात होडीमध्ये बसावं. ह्याच्यामध्ये पैसा लागत नाही का? 100 रुपये एक माणसाला म्हणलं कुठून द्यायची बाबा. चला झाला व्हिडिओ बनवून झाला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय बाय. कमेंट, लाईक करा, शेअर करा.